महाराष्ट्र राज्यामध्ये आज जाती जातीमध्ये होणारे भांडणं, मॉब लिंचिंग असे हे प्रकार पाहिल्यानंतर निश्चित आपण पाहिलं, नांदेडला घडलं, जामनेरला घडलं, जळगावला, अशा अनेक ठिकाणी काही जे गावगुंड असतात, काही जे चुकीच्या मार्गाने लोक याच्यामध्ये एकमेकाच्या धार्मिक भावना भडकून ज्या पद्धतीने वातावरण खराब करू लागले आणि विशेषतः मायनॉरिटी समाजालाच त्याला टार्गेट केला जातो। आमच्या सिल्लोडमध्ये पाहिलं तर कोणी म्हणतो बांगलादेशी आहे, कोणी म्हणतो कुठलचे आहे। अरे आम्ही म्हणतो बांगलादेशी असेल तर जरूर त्यांच्यावर कडक कारवाई करा, परंतु जे आपल्या देशाचे लोक आहे यांच्या विरुद्ध अशाच पद्धतीने वागल्यानंतर काय भावना होईल याच्याकडे विशेष लक्ष देणं फार जरुरी आहे। काही लोक आपल्या दबावाखाली काही पक्षाच्या त्या लोकांना प्रत्येक एक समाजाला टार्गेट केला जातो। काही गुन्हे दाखल झालेले ते गुन्हेही रद्द व्हायला पाहिजे आणि विशेषतः सत्य पाहायला पाहिजे। फक्त एखादा मुसलमान असला म्हणून त्याच्यावर कारवाई करायची ही जी पद्धत आजकाल चालू झाली ही चुकीची आहे। जो गुन्हेगार आहे तो कोणत्याही जातीचा असू शकतो, कोणत्याही धर्माचा असू शकतो। प्रत्येक जातीमध्ये प्रत्येक धर्मामध्ये काही लोक असतात समाजकंटक आणि त्यांच्यामुळे पुरा समाज बदनाम होतो। याच्याकडे ही विशेष लक्ष देणं फार जरुरीचं आहे।